नमस्कार मित्रांनो, सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओची थंबनेल किंवा या चॅनलवरची थंबनेल बघून तुम्ही या व्हिडिओवरती आला आहात, परंतु व्हिडिओवरील कंटेंट सांगण्याआधी मी तुम्हाला सर्वात आधी ही गोष्ट क्लिअर करतो की आमच्या चॅनलवर फक्त तुम्हाला माहिती दिल्या जात नाही, तर मोफतमध्ये स्टडी मटेरियल सुद्धा दिल्या जाते. ते कसं तर तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता. तुम्हाला इथे समाजशास्त्र 11वीचं हे पुस्तकाची झेरॉक्स दिसते, बरोबर आहे. ही झेरॉक्स तुमच्या ग्रामसेवक परीक्षेसाठी एकदम महत्त्वाची आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 हा कायदा हा राज्यसेवेसाठी खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारच्या नोट्सच्या PDF आपण तुम्हाला देत असतो. त्या PDF कशा मिळवायच्या, कुठून मिळवायच्या, त्याची झेरॉक्स कशी करायची, ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. परंतु ही माहिती जी आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. ही माहिती व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. यानंतर मी तुम्हाला कंटेंट सांगतो की MPSC कंबाईनच्या किती जागा येतील. तो व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला मोफतमध्ये झेरॉक्सच्या PDF किंवा नोट्सच्या PDF सुद्धा इथे मिळणार आहेत. चला तर व्हिडिओवरती जाऊयात. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता MPSC कंबाईन 2024 ची जाहिरात केव्हा येणार आहे. खूप जणांना प्रतीक्षा लागली आहे की सर जाहिरात केव्हा येईल, कोणकोणते पद या जाहिरातीमध्ये समाविष्ट केल्या जातील. यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला संपूर्ण बघावा लागणार आहे. एक 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ होईल, परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला पदे किती येतील, पदे कोणकोणते येतील आणि नोटिफिकेशन केव्हा येऊ शकते, परीक्षा केव्हा होऊ शकते, या सर्व गोष्टी मी इथे क्लिअर करणार आहे. सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो कंबाईन, जी कंबाईन तुमची ग्रुप बी, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी आहे 2024 ची MPSC. याच्यामध्ये पद कुठले कुठले असतात ही मी तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो. मित्रांनो, पहिलं पद असते तुमचं PSIचं. PSI ड्रीम पोस्ट असते शेतकऱ्यांच्या मुलांची. त्यानंतर दुसरं पोस्ट आहे तुमची STI, ठीक आहे. त्यानंतर तिसरं पद आहे मित्रांनो तुमचं ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ओके. त्यानंतर चौथं इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, हे सुद्धा पद MPSC मध्ये मागच्या वर्षापासून ऍड झालेला आहे. त्यानंतर AMVI म्हणजे जे मुलं मेकॅनिकल झालेले इंजिनिअरिंग त्यांच्यासाठी RTOचं पद असते. त्यानंतर असते तुमचं क्लर्क, बरेचसे मित्र मंत्रालय क्लर्क हे सुद्धा करत असतात. त्यानंतर टॅक्स असिस्टंट, कर सहाय्यक, ठीक आहे, हे सुद्धा महत्वाचं पद आहे. आणि लास्ट वन इज द 8 नंबरचं पद आहे तुमचं एक्साइज इन्स्पेक्टर, ओके. हे पद तुमचे एवढे कंबाईन तुमची ग्रुप बी आणि सी मधून भरल्या जात असतात, बरोबर आहे. आता PSI मग किती पद येतील रे, तर 300+ पद तुमचे PSI चे असणार आहे या ऍड मध्ये. त्यानंतर STI 120+ पद तुमची इथं असणार आहे. त्यानंतर ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इथं तुमचे 70 ते 100+ इथं पद असू शकतात. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर 40+ इथं पद असू शकतात. RTO क्लर्कचे जवळपास तुमचे 1500+ इथं पद असू शकतात. टॅक्स असिस्टंट 1700+ इथं पद असू शकतात. एक्साइज इन्स्पेक्टरचे सुद्धा पद असतील. असे टोटल तुमचे 5500+ इथं पद तुमच्या कंबाईनला निघणार आहे. तुम्ही म्हणणार की सर मग 2023ला तर 7,500-8,000 पद निघाले होते, तेवढे पद यावेळेस निघू शकत नाही, कारण ऑलरेडी पद जास्त भरल्या गेले आहेत. त्यामुळे 5500+ पद हे पूर्ण जाहिरात मिळून तुमचे इथं जाहिरात निघू शकते. मग आता तुम्ही म्हणणार की सर जाहिरात केव्हा येईल. MPSC ग्रुप बी ग्रुप सी ही जी 2024 ची कंबाईनची जी ऍड आहे, ही MPSC 2024 ची कंबाईनची ही ऍड आहे. मग ही ऍड केव्हा येईल, ही जाहिरात केव्हा येईल ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, जाहिरात तुमची मेच्या एंडमध्ये, मे एंड म्हणजे हा जो महिना चालू आहे या एंड मध्ये किंवा लास्ट वीक मध्ये तुमची जाहिरात येऊ शकते, ठीक आहे. आणि एक्झाम केव्हा राहू शकते, मग परीक्षा तुमची केव्हा राहू शकते, परीक्षा राहू शकते मित्रांनो जुलै एंड किंवा ऑगस्टच्या मध्यामध्ये किंवा जुलै एंड मध्ये तुमची परीक्षा राहू शकते, ठीक आहे. आता तुमचा प्रश्न असेल की सर तुम्ही व्हिडिओ स्टार्ट झाला होता तेव्हाच तुम्ही सांगितलं होतं की सर आम्हाला फ्रीमध्ये नोट्स कुठून मिळतील, नोट्सच्या PDF कुठून मिळतील. तर तुम्हाला हेच सांगायचं आहे मित्रांनो, आपलं YouTube सोबतच मनीष मानकर या नावानं उत्तम प्रकारे असं टेलिग्राम चॅनल सुद्धा चालते. यात तुम्ही बघू शकता 10,000+ मुलं तिथं अभ्यास करत आहे. आणि याच टेलिग्राम मध्ये तुम्ही बघू शकता आताच पुढच्या महिन्यात ग्रामसेवकची एक्झाम आहे, तर ग्रामसेवकसाठी मी नोट्स दिल्या होत्या बघा. आपत्ती व्यवस्थापनची PDF तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा इथून PDF डाउनलोड करू शकता. मूलभूत हक्क संगणक ज्ञान इथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. इतिहास, आधुनिक इतिहास जो की कंबाईनला असतो त्याची जर PDF पाहिजे असेल तर ते तुम्ही सर्व नोट्स या मनीष मानकर टेलिग्राम मधून तुम्ही झेरॉक्स काढू शकतात, PDF घेऊ शकतात.
मग आता हे कसं भेटणार तर बघा, मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आहे. ती लिंकवर जाऊन तुम्ही चॅनल जॉईन करा, किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला एक लिंक देतो आहे टेलिग्राम चॅनलची. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि हा जो 10,000चा आकडा आहे हा लवकरात लवकर 20,000 पर्यंत नेऊन पोहोचवा. आणखी मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी जबरदस्त उपक्रम मी घेऊन आलेलो आहे. तुम्हाला जर मोफत टेस्ट पाहिजे असतील, मग त्या कुठल्याही असू द्या, ती MPSC ची टेस्ट असू द्या, ती ग्रामसेवकची टेस्ट असू द्या, ठीक आहे. ह्या टेस्ट जर तुम्हाला मोफत पाहिजे असतील तर यासाठी मी तुमच्यासाठी एक वेबसाईट ओपन केली आहे. ती आत्ताच गुगलकडून अप्रूव्ह सुद्धा झालेली आहे. कुठली आहे साईट? तर साईटचं नाव आहे www.swtestadda.com. या वेबसाईटवर तुम्ही गेले तर तुम्हाला टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट मिळत जातील. मित्रांनो, जर तुम्हाला आम्ही एवढा मोठा कंटेंट मोफत देण्याचा प्रयत्न करतो तर नक्कीच तुमचं सुद्धा कर्तव्य आहे की प्रत्येक व्हिडिओला आमच्या लाईक करून घेत जा. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब सुद्धा करून घेत जा. ज्यांनी केलं नसेल त्यांनी करून घ्या चॅनल सबस्क्राईब, आणि ज्यांनी केलं असेल त्यांनी असं त्रिकोणी सबस्क्राईबच्या साईडला बेल आयकॉन आहे तिथं ऑल वर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी मोफत आणि लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.